మూసేకి అగ్గిరవ్వ మాదిరే పువ్వుల जय शिवराय भावनो. तर काही अशा प्रकारची इंस्टाग्राम ट्रेंडिंग्स रील्स व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला लागणारं ॲप्लिकेशन म्हणजे अलाइट मोशन. तर अलाइट मोशन ॲपला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे. तर खालच्या साईडला दिसेल प्रोजेक्ट. तर प्रोजेक्टवरती जायचं आहे. प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला फुल प्रोजेक्ट दिसणार आहे. त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला प्रोजेक्ट दिसून येईल. तर आपल्याला काहीच नाही करायचं आहे. तर आपल्याला फोटोना रिप्लेस करून घ्यायचं. आणखी फोटोला रिप्लेससुद्धा करू शकता किंवा चेंजसुद्धा करू शकता. तर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर आपल्या कॅमेराला ऑप्शनला इनेबल करून घ्यायचं आहे. तर इनेबल करण्यासाठी साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे. त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर कॅमेराला अनटिक करून घ्यायचं आहे. तर अनटिक केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ दिसून येईल. तर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे. तर खालच्या साईडला आल्यानंतर इथं आपल्याला फोटो दिसणार आहे. तर फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला कलर फिल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर हे स्टारवाला ऑप्शनवरती जायचं आहे. गेल्यानंतर आपल्या दुसऱ्या कोणत्याही फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं की मी या फोटोला सिलेक्ट करून घेतो आहे. तर फोटोला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपले फोटो रिप्लेस झालेले आहे. तर काही अशा प्रकारे आपल्या फोटोला रिप्लेस करून घ्यायचं आहे. डन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्या फोटोला रिप्लेस करून घ्यायचं आहे. तर फोटो रिप्लेस करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर खाली दिसेल प्लसवाला आयकॉन त्याच्यावरती यायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर मीडियावरती गेल्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर फोटोला सिलेक्ट केल्यानंतर पहिल्या बीटमार्कवरती यायचं आहे. आल्यानंतर जो स्टॉप पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर कट केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर जी आपली फोटोची लेअर आहे त्या लेअरला खालच्या साईडला घेऊन यायचं आहे. तर काही अशा प्रकारे तर खालच्या साईडला आल्यानंतर आता जी एक नंबरवाले फोटो आहे त्याला अनटिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे अनटिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर पुन्हा त्या फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. तर लेअरला कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक केल्यानंतर आता जे आपण फोटो ॲड केले त्या फोटोवरती जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा साईडला ऑप्शनवरती जायचं आहे. ऑप्शनवरती गेल्यानंतर सगळ्यात लास्टला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे. सगळ्यात खालच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे पेस्ट स्टाईल. त्याच्यावरती यायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर फिलवाल्याला अनटिक करायचं आहे आणि पेस्ट करून घ्यायचं आहे. तर पेस्ट केल्यानंतर डन करायचं आहे. तर काही अशा प्रकारे आपल्या फोटोना रिप्लेससुद्धा करू शकता. तर फोटोला रिप्लेस केल्यानंतर आपला व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचा आहे. तर सेव्ह करण्यामध्ये दिसेल शेअरला ऑप्शन त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.